लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी सावरकर मानहानी प्रकरणात एक महत्त्वाचा दावा केला आहे। या प्रकरणात तक्रारदार सात्यकी सावरकर यांचा संबंध महात्मा गांधींचे मारेकरी नथुराम गोडसे यांच्या कुटुंबाशी असल्याचं त्यांनी म्हटलंय। संपूर्ण प्रकरण नेमकं काय आहे जाणून घेऊया। सावरकर आणि गोडसे यांच्यात रक्ताचे नातेसंबंध होते हा दावा केलाय काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी। लंडनमध्ये एका भाषणात राहुल गांधी यांनी सावरकरांविषयी एक वक्तव्य केलं होतं। त्याच वक्तव्याच्या विरोधात सावरकरांचे वंशज सात्यकी सावरकर यांनी राहुल गांधींच्या विरोधात खटला दाखल केला। याच खटल्याच्या सुनावणी दरम्यान राहुल गांधींच्या वतीनं कोर्टात हा दावा करण्यात आला की हिमानी सावरकर जे आहेत त्या सात्यकी सावरकरांच्या मातुश्री। हिमानी सावरकरांचं माहेर म्हणजे सात्यकी सावरकरांचं आजोळ हे गोडसे कुटुंबातलं। हिमानी सावरकरांच्या वडिलांचं नाव गोपाळ गोडसे। गोपाळ गोडसे नथुराम गोडसे सख्खे भाऊ। गोपाळ गोडसे नथुराम गोडसे आणि विनायक सावरकर गांधी हत्येमध्ये सगळे आरोपी होते, सह आरोपी होते। म्हणजे एक साईडला त्यांचं नातं पण आहे आणि दुसऱ्या बाजूने ते सह आरोपी त्यावेळेला होते। दामोदर विनायक सावरकर केसमध्ये निर्दोष सुटले ही वस्तुस्थिती, ती काय कोणी डिनाय करत नाही। पण या केसचं स्टेटस ठरवण्यासाठी नॅचरल जस्टिस ज्याला म्हणतो आपण, शेवटी खटला त्यांनी दाखल केलाय, सिद्ध त्यांना करायचं आहे। पण बचावासाठी जे जे करावं लागतं, पुस्तक मागणं, वंशावळ मागणं, बाकीच्या गोष्टी तर आमचा अधिकार आहे। राहुल गांधी यांच्या दाव्यानुसार सात्यकी सावरकर आणि नथुराम गोडसे यांचे कुटुंबीय हे रक्ताचे नातेवाईक कसे आहेत ते बघा। सात्यकी सावरकर हे अशोक सावरकर आणि हिमानी सावरकर यांचे पुत्र। अशोक सावरकर हे स्वातंत्र्यवीर सावरकरांचे पुतणे आहेत। हिमानी सावरकर या गोपाळ गोडसे यांच्या कन्या आहेत। गोपाळ गोडसे हे नथुराम गोडसे यांचे सख्खे भाऊ आहेत। गोपाळ गोडसे, नथुराम गोडसे आणि विनायक सावरकर हे महात्मा गांधी यांच्या हत्येमध्ये आरोपी होते। गोपाळ गोडसे, नथुराम गोडसे यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली। गांधी हत्येच्या आरोपातनं सावरकर निर्दोष सुटले। वंशावळींचं सत्य केवळ मानहानीच्या खटल्याशी संबंधित नाही, तर या खटल्याची दिशा आणि हेतू स्पष्ट करण्यातही महत्त्वाची भूमिका बजावू शकते असा राहुल गांधींचा दावा आहे। सात्यकी सावरकर यांची कौटुंबिक पार्श्वभूमी आणि गोडसे कुटुंबाशी असलेले संबंध या प्रकरणात हितसंबंधांच्या संघर्षाची शक्यता निर्माण करतात आणि म्हणून ते न्यायालयासमोर स्पष्ट करणं आवश्यक आहे असा राहुल गांधींचा दावा आहे।